महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल अंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा। आज जो टीमों के बीच मैच होने वाला है वो है बीड़ वर्सेस मुंबई का। तो चलिए इस मैच के बारे में मैं आपको आज पूरी जानकारी देने वाली हूं इस वीडियो में। तो चलिए हम जाते हैं पिच क्युरेटर आहे तर तुमचं नाव? जीवन सिंग चव्हाण। जीवन सिंग। पाहूंगा तुम्ही की पहिली मॅच इथे झालेली आहे, त्यामुळे थोडे डॅशेस पडलेले आहेत, त्यामुळे फर्स्ट बॉलरचा बॉल हा इनिंग मध्ये बॉल बाउन्स राहणार आहे। बॉल स्किट पण होईल आणि बाउन्स होईल, आणि जर स्पिनरचा जर केला तर स्पिनरने या रफ पॅकेजवर जर मारा केला तर नक्कीच त्याला स्पिन मध्ये खूप मदत होणार आहे या ग्राउंडवर। म्हणजे ओव्हरऑल असं वाटते की पिचची कंडिशन पाहून बाकीचे जे लो स्कोरिंग मॅचेस झालेले आहेत असं वाटते की या सेकंड इनिंग मध्ये पण सेम पिच बिहेव करेल की थोडा बहुत स्पीच ही ट्विन बनायचं। समजा जर प्लेयरनी जर थांबून जर त्यांची बॅटिंग केले, पहिले 10-12 बॉल बॅटवर घेतले तर त्यांचं स्कोरिंग 100% होईल याच्यावर। ते म्हणजे 120 ते 130 पर्यंत पुढचे स्कोर 100% ते गाठू शकतात, फक्त थांबून खेळावं लागेल। बरं, पिच क्यूरेटर जीवन चौहान के साथ बात करने के बाद हम सीधे चलते हैं पिच पर, जहां पर दोनों टीम के कप्तान मौजूद हैं टॉस के लिए। तो यहाँ पर गणेश चौहान बीड़ के कप्तान टॉस जीतने के बाद पहले बॉलिंग का फैसला करते हैं। तो चलिए इनसे स्ट्रॅटेजी के बारे में जान लेते हैं। तर ठीक आहे, आमच्याकडे बीडचे कप्तान गणेश चौहान इथे आहेत। आपण गणेश चौहानजींना विचारू की तुम्ही ना टॉस जिंकून पहिले बॉलिंग करायचा डिसाईड केलं, तर तुमचं म्हणजे ओव्हरऑल काय प्लॅनिंग आहे याच्या मागे? आतापर्यंत जेवढे मॅचेस या ग्राउंडवर झाले त्या स्पिचवर खेळले गेले, त्याच्यामध्ये लो स्कोरिंग मॅच झालेले आहे। बरोबर। आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या दृष्टीने मुंबई संघाला कमी धावात रोखून त्यांच्या धावाचा पाठलाग आम्ही चांगला करू शकतो। ठीक आहे, आणि जसं तुम्ही पाहिला की अपोनेंट टीम जी मुंबईची आहे, तुम्ही ज्या एक्सपेक्टेशननी इथे आलं, तुम्हाला वाटते की तुम्ही त्यांना रोखू शकाल? आता टीम तर चांगला आहे, आमचे एक 7-8 प्लेयर चांगले आहेत। अच्छा, चांगली प्रॅक्टिस झालेली आहे आमची, आणि आमच्या संघामध्ये एक 5-6 जण आम्ही कंटिन्यू प्रैक्टिस में असतो। ठीक, तो आपने सुना बीड़ के कप्तान का क्या कहना था। भाई दूसरी ओर चलिए अब मैं मिलवाता हूँ टीम के कप्तान मुंबई के, उनकी क्या पूरी स्ट्रॅटेजी रही इस मैच के लिए। सेकंड अपोनेंट टीम मुंबईचे कप्तान आहे दीपक म्हात्रे। तर चला यांना विचारू, कारण टॉस हे हारलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की सेकंड इनिंग मध्ये की पिच कसं बिहेव करतात। ते पडले जे टीम इथे आतापर्यंत आले ना, लो स्कोरिंग मुळे त्यांना कुठेतरी असं वाटतं की सिच्युएशन कसं हँडल करायचं। तर तुमचा ओव्हरऑल काय राहील तुमच्या टीम प्लेयर सोबत मीटिंग, आणि बीडला तुम्ही काय वाटता, किती टार्गेट तुम्ही त्यांना देऊ शकता? कमीत कमी सर ह्या पिचवर जर बघाल तर आतापर्यंत 80च्या खाली स्कोर झाले। बरोबर। तर आम्ही कमीत कमी 120-130च्या वरतीच जाण्याचा प्रयत्न, मॅक्झिमम 150 त्याच्यावर आतमध्ये। बढिया। आणि जसं म्हात्रे साहेबांनी आपल्याला सांगितलंय की सेकंड इनिंग मध्ये ओव्हरऑल आमचा जो लो स्कोरिंग आहे त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करू आणि हा मैच जिंकण्याचा प्रयत्न। तो आपने सुना मुंबई के कैप्टन म्हात्रे का क्या कहना था। उनका पूरी कोशिश थी कि हम ज्यादा से ज्यादा स्कोर करके पहले इनिंग में बीड़ की टीम को हराने की पूरी कोशिश करेंगे। मुंबई की तरफ से ओपनिंग पेयर है अजय शिताब और विघ्नेश गौरव। चलिए देखते इनका पार्टनरशिप टीम के लिए कितना अच्छा साबित होता है। मुंबई टीम के ओपनर बल्लेबाज अपनी टीम के लिए बेहद अच्छी शुरुआत देते हैं और बिना विकेट गंवाए 5 ओवर में इनके 26 रन हो जाते हैं। लेकिन वही मोहन साडुंके अपने टीम के लिए 6ठा ओवर लेके आते हैं और अपने इस ओवर में वो हैट्रिक लेकर बीड टीम को एक मजबूत स्थिति पर पहुंचा देते हैं। वही मुंबई की टीम बैकफुट पर चले जाती है क्योंकि उनके 26 रन पर 3 विकेट चले जाते हैं। यहाँ पर बाकी बचे मुंबई के बल्लेबाज 92 रन बनाकर ऑल आउट हो जाते हैं। वही बीड की तरफ से टॉप विकेट टेकर है मोहन सालुंके। चलिए उनसे बात करते हैं और पूछते हैं इनके बॉलिंग के पीछे की स्ट्रॅटेजी। मोहन साडुंके, तर आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज ज्या मॅच परफॉर्मन्स तुम्ही दिला, जसं तुम्ही पाहता की मुंबईचा ओव्हरऑल स्कोर 5 ओव्हर मध्ये 26 रन होते, त्याच्यानंतर जेव्हा तुमची बॉलिंग आली मग तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार चालू होता? एकतर त्यांच्या विकेट गेलेल्या नव्हत्या। पहिलं टार्गेट माझं असं होतं की जितक्या टीमसाठी जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करेन तितक्यात चांगलं राहील, कारण मुंबईने बिनबाद अशी 28 धावसंख्या उभारली होती जवळपास। बरोबर। त्यामुळे पहिलं माझं तर गोल असं होतं की मी जास्तीत जास्त आपल्या संघाला विकेट कसा मिळवू देईल त्यासाठी मी अचूक टप्प्यावर आणि योग्य लाईनवर मारा करण्याचा प्रयत्न केला। श्रेय द्याल, कारण तुम्ही 6 विकेट आणि इन्क्लुडिंग त्याच्यात ती एक हॅट्रिक पण आहे, आणि आतापर्यंत जेवढे मॅचेस झाले त्या मॅच आणि तुमचा ओव्हरऑल स्कोर जर पाहता ना स्टॅट्स, ते 4 ओव्हर मध्ये 6 रन देऊन 6 याचा श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याचा सर्वस्वी श्रेय मी माझ्या संघाच्या कर्णधार गणेश चव्हाण यांना देईन, कारण त्यांनी
आमच्याकडून एक 10-15 दिवसापासून असा जोरदार सराव करून घेतलाय आणि प्रत्येक बॉलला आम्हाला जे पाहिजे ते सजेशन, बॉल वगैरे सर्व ग्राउंड वगैरे प्रॅक्टिससाठी नेट अवेलेबल सगळं अवेलेबल करून दिलं. त्यासाठी याचा संपूर्ण श्रेय मी आमचे संघाचे कॅप्टन गणेश चव्हाण यांना देतो. बरं, धन्यवाद. यहाँ पर मनोज सालुंकी के साथ बात करने के बाद हम चले दर्शकों के बीच में. वो भी मैच को एंजॉय कर रहे थे. तो टीम बीड और मुंबई के बीच के मैच को उनका क्या ओपिनियन है, चलिए जानते हैं दर्शकों से. विचारू. सर, तुमचं नाव? सर, माझं नाव शंकर वसाने. शंकर वसाने यांनी पूर्ण मॅच पाहिली आहे, पहिली इनिंग मुंबईची. तर मुंबईने ज्या हिशोबाने बॅटिंग केलं तर तुम्हाला काय वाटते? बरं, या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु बीड संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, एक चांगला प्लॅटफॉर्म होता. परंतु बीड संघाची गोलंदाजी चांगली उत्कृष्ट होती आणि मुंबई संघाने जे धावसंख्या या ठिकाणी केलेली आहे, परंतु थोडीशी सन्मानजनक स्कोर या ठिकाणी आहे. परंतु बीड संघाकडे जिंकण्याचे जास्त चान्सेस आहे. तो आपने सुना, दर्शकों का भी यही कहना था, भले टीम कोई भी जीते या कोई भी हारे, बस हम यहाँ पर मैच देखने और एंजॉय करने आए हैं. तो दर्शकों से बात करने के बाद मैं आपको सीधे ले चलता हूँ ग्राउंड पर, जहाँ पर बीड की टीम उतरी है सेकेंड इनिंग में बैटिंग करने के लिए. वो भी ये इंटेंट से आई है कि हम ये मैच जीते और जितने जल्दी हो सके टारगेट हासिल करें. यहाँ पर बीड के लिए ओपनिंग करेंगे नंद किशोर और प्रदीप तागड़. चलिए देखते हैं अपने टीम के लिए कैसा परफॉर्म करते हैं. सेकेंड इनिंग में बीड के लिए शुरुआत बेहद खराब होती है और इनके 2 विकेट सिर्फ 12 रन पर गिर जाते हैं. इसके बाद बारी आती है सूर्यकांत मुंडे की क्रीज पर, जो नंद किशोर और सूर्यकांत के बीच की जो पार्टनरशिप होती है 67 रन के लिए, जिसकी बदौलत बीड को मुंबई के विरुद्ध के ये मैच में आसानी से जीत हासिल हो जाती है. ये MSRTC के सुपर नॉकआउट राउंड है, जहां पर मुंबई का सपना यही होता है खत्म और बीड के लिए यहाँ से नए चैलेंजेस स्टार्ट हो जाती है. तो बीड के लिए यहाँ से उनके अगले मैचेस के लिए बेस्ट ऑफ लक. तो मैच के मैन ऑफ द मैच रहे मनोज सालुंके से. चलिए हम बात करते हैं उनके परफॉर्मेंस के लिए. द मॅच मनोज सोलंकी आमच्यासोबत आहे. सिच्युएशन मधून तुम्ही 6 विकेट घेतले तुमच्या टीमसाठी. अपोजिशन टीम मध्ये पण खूप चांगले प्लेयर आणि बॅट्समॅन होते आणि बॉलर पण होते. त्यावेळी तुमची स्ट्रॅटेजी काय होती? कारण तुम्ही आता मॅच जिंकले, मॅन ऑफ द मॅच झाले, तरी पण तुमचा एक्सपिरियन्स कसा मॅच मध्ये? नक्कीच 5 षटकानंतर त्यांच्या 28 धावाच्या आसपास झाल्या होत्या. बरोबर. त्यामुळे कुठल्याही टीमला एक स्टार्ट पाहिजे तो स्टार्ट त्यांना मिळाला होता. माझा पहिला टार्गेट होता की ज्यांना स्टार्ट मिळाला ते 2 पहिले विकेट घ्यायचे. बरोबर. त्यामुळे मी पूर्ण अटॅकिंग बॉलिंग केली आणि त्यांच्या ते ओपनिंगचे फलंदाज बाद करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याच्यात यश मिळवलं. बरोबर. ज्या हिशोबाने तुम्ही बॉलिंग केलं, असं वाटत होतं की पहिले 5 ओव्हर नंतर तुम्ही जे स्ट्राईक घेतला तुमच्या टीमसाठी, असं वाटत होतं कुठेतरी मुंबईची जी टीम आहे स्कोर जास्त करेल, पण तुम्ही 1 ओव्हरमध्ये हॅट्रिक केल्यानंतर कुठेतरी मुंबईची टीम बॅकफुटवर आली आणि तुम्हाला तिथून मोमेंटम भेटला आणि त्यांचा स्कोर फक्त 100च्या अंदर तुम्ही थांबू शकले. तर टोटली पूर्ण या मॅचचा ग्रांटेड म्हणून मनोज सोलंकी यांना जाते. तुम्हाला बेस्ट ऑफ लक, मॅन ऑफ द मॅच आणि पुढच्या मॅचसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा. चला, थँक्यू तुमचा प्रेशियस टाइम देण्यासाठी.